जय महाराष्ट्र मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी काही जनरल नॉलेजचे क्वेश्चन्स बघणार आहोत। पहिला प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या दिवशी झाला? तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा 6 जून 1674 रोजी झाला होता। दुसरा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला होता? तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा रायगड या किल्ल्यावर झाला होता। राज्याभिषेक प्रयोग हा ग्रंथ कोणी लिहिला होता? तर राज्याभिषेक प्रयोग हा ग्रंथ गागा भट्ट यांनी लिहिला होता। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी कोणता इंग्रज वकील हजर होता? तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी हेनरी ऑक्झिडन हा वकील हजर होता। छत्रपती शिवाजी महाराजांचे सुवर्ण सिंहासन किती किलो वजनाचे होते? तर छत्रपती शिवाजी महाराजांचे सुवर्ण सिंहासन हे 32 मन एवढ्या वजनाचे होते। पुढचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानिमित्त कोणते नाणे पाडले? तर छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानिमित्त होन हे नाणे पाडले होते। छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकावेळी काय निर्माण केले होते? तर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्याभिषेकावेळी अष्टप्रधान मंडळ निर्माण केलेले होते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे पुरोहित कोण होते? तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे पुरोहित हे गागा भट्ट होते। छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या रोजी झाला? तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला होता। जिजाऊ माता म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची मार्गदर्शक व संरक्षक देवता होय असे कोणी म्हटले आहे? तर छत्रपती शिवाजी महाराजांची मार्गदर्शक व संरक्षक देवता जिजाऊ माता आहे असे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी म्हटले आहे। त्यानंतरचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीच्या भोरप्या डोंगरावर कोणता बुलंद किल्ला बांधला? तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीच्या भोरप्या डोंगरावर प्रतापगड हा बुलंद किल्ला बांधला होता। त्यानंतरचा प्रश्न, चित्रगुप्ताच्या बखरीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या जहाजांची संख्या किती होती? तर चित्रगुप्ताच्या बखरीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या जहाजांची संख्या ही 640 एवढी होती। त्यानंतरचा प्रश्न, युरोपियनांनी कोणत्या किल्ल्याला पूर्वेकडील जिब्राल्टर असे संबोधले आहे? तर युरोपियनांनी रायगड या किल्ल्याला पूर्वेकडील जिब्राल्टर असे संबोधले आहे। त्यानंतरचा प्रश्न, शिवकालगणनेची सुरुवात कोणत्या दिवशी करण्यात आली? तर शिवकालगणनेची सुरुवात ही 6 जून 1674 रोजी करण्यात आली। त्यानंतरचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांना कोणी भारतीय आरमाराचे जनक असे संबोधले आहे? तर छत्रपती शिवाजी महाराजांना डॉक्टर बाळकृष्ण यांनी भारतीय आरमाराचे जनक असे संबोधले आहे। त्यानंतरचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणता किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण उभारले होते? तर छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा हा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण उभारले होते। त्यानंतरचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन कितीमध्ये सुरतवर स्वारी केली होती? तर छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन 1664 रोजी सुरतवर स्वारी केली होती। शिवकालीन
शिवराई नाणे कोणत्या धातूचे होते? तर शिवकालीन शिवराई नाणे हे तांबा या धातूचे होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रजांना आपली आरमारी शक्ती दाखवण्यासाठी आपले सर्व आरमार कोणत्या बंदरावर आणले होते? तर छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रजांना आपली आरमारी शक्ती दाखवण्यासाठी आपले सर्व आरमार बॅक बे या बंदरावर आणले होते. त्यानंतर कर्नाटक मोहिमेवरून छत्रपती शिवाजी महाराज केव्हा पन्हाळ्याला दाखल झाले? तर कर्नाटक मोहिमेवरून छत्रपती शिवाजी महाराज हे एप्रिल 1678 रोजी पन्हाळ्याला दाखल झाले. त्यानंतर चित्रगुप्ताच्या बखरीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची संख्या किती आहे? तर चित्रगुप्तांच्या बखरीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची संख्या ही 361 एवढी आहे. कोणत्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज हे आग्र्याच्या कैदेतून निसटले होते? तर 17 ऑगस्ट 1666 रोजी छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेतून निसटले होते. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन कितीमध्ये दाभोळ बंदरावर आपला ताबा मिळवला होता? तर छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन 1669 मध्ये दाभोळ बंदरावर आपला ताबा मिळवला होता. त्यानंतर शाहिस्तेखानावर छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या दिवशी हल्ला केला होता? तर छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानावर 5 एप्रिल 1663 रोजी हल्ला केला होता. त्यानंतरचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांनी श्रीशैल्य मल्लिकार्जुन येथे कृष्णा नदीवर कोणता घाट बांधला होता? तर छत्रपती शिवाजी महाराजांनी श्रीशैल्य मल्लिकार्जुन येथे कृष्णा नदीवर श्री गणेश हा घाट बांधला होता. त्यानंतर शिवाजी महाराजांच्या काळात होऊन गेले तो काळ कोणता काळ होता? तर शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ मध्ययुगाचा काळ होता. त्यानंतरचा क्वेश्चन, छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ हे जुन्नर या तालुक्यामध्ये आहे. त्यानंतरचा प्रश्न, तंजावर येथे राज्य करणाऱ्या शिवाजी महाराजांच्या सावत्र भावाचे नाव काय होते? तर तंजावर येथे राज्य करणाऱ्या शिवाजी महाराजांच्या सावत्र भावाचे नाव हे व्यंकोजी महाराज असे होते. पुढचा प्रश्न, छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी कोठे आहे? तर छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी वडुभू येथे आहे. त्यानंतर अफजल खानाचा वध कोठे झाला होता? तर अफजल खानाचा वध हा प्रतापगडाच्या पायथ्याशी झाला होता, त्यामुळेच म्हणतात प्रतापगडाच्या पायथ्याशी खान. त्यानंतरचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला होता? तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा रायगड या गडावर झाला होता. पुढचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला होता? तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा शिवनेरी या किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1630 मध्ये झाला होता. त्यानंतरचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कोणामार्फत राज्यकारभार केला जात असे? तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अष्टप्रधान मंडळ यांच्या मार्फत राज्यकारभार केला जात होता. त्यानंतरचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती? तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी ही राजगड होती. पुढचा प्रश्न,
छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेला ग्रंथ कोणता होता? तर छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेला ग्रंथ हा बुधभूषण ग्रंथ होता. त्यानंतरचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्राबाहेर भव्य मंदिर कोणत्या ठिकाणी आहे? तर छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्राबाहेर भव्य मंदिर हे श्रीशैल्यम आंध्र प्रदेश येथे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची सोन्याची नाणी कोणती होती? तर छत्रपती शिवाजी महाराजांची सोन्याची नाणी ही होन नाणी होती. त्यानंतरचा क्वेश्चन, छत्रपती शिवाजी महाराजांनी काढलेली तांब्याची नाणी कोणती होती? तर छत्रपती शिवाजी महाराजांनी काढलेली तांब्याची नाणी ही शिवराई नाणी होती. स्वराज्यामध्ये कोण मुख्य प्रधान होते? तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये मोरो त्रिंबक पिंगळे हे मुख्य प्रधान होते. त्यानंतरचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात अमात्यपदी कोण होते? तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात अमात्यपदी रामचंद्र नीलकंठ मुजुमदार हे होते. वीर बाजीप्रभू यांचे जन्मस्थान कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर वीर बाजीप्रभू यांचे जन्मस्थान हे भोर या तालुक्यामध्ये स्थित आहे. त्यानंतरचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळात सेनापती कोण होते? तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळात सरसेनापती हे हंबीरराव मोहिते हे होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता होता? तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला हा तोरणा किल्ला होता. त्यानंतरचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील कोणत्या सम्राटाच्या दरबारी सरदार होते? तर छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील हे आदिलशहा या सम्राटाच्या दरबारी सरदार होते. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर त्यांच्या गादीवर कोण बसले होते? तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर त्यांच्या गादीवर त्यांचे पुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे बसले होते. त्यानंतरचा प्रश्न, कोंढाणा गड कोणी सर केला होता? तर कोंढाणा गड हा तानाजी मालुसरे आणि सूर्याजी मालुसरे या दोघांनी सर केला होता. शिवरायांनी कोणत्या मंदिरामध्ये स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती? तर छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली होती. कोंढाणा किल्ल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणते नाव दिले होते? तर छत्रपती शिवाजी महाराजांनी कोंढाणा किल्ल्याला सिंहगड असे नाव दिले होते. ते यामुळे दिले होते की त्यावेळेस गड आलता पण सिंह गेला होता, त्यामुळे सिंहगड असे नाव कोंढाणा किल्ल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिले होते. त्यानंतरचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रमुख गुप्तहेर कोण होता? तर छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रमुख गुप्तहेर हा बहिर्जी नाईक हा होता. त्यानंतर शेवटचा प्रश्न, मालोजी भोसले यांच्याकडे कोणत्या गावची पाटीलकी होती? तर मालोजी भोसले यांच्याकडे वेरूळ या गावची पाटीलकी होती. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाविषयी 50 प्रश्न बघितले आहेत. असेच तुम्हाला कोणत्याही महापुरुषांविषयी प्रश्न पाहिजे असतील तर आपल्या MPSC ऑफिसर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे स्पर्धा परीक्षेसंबंधी आणि महापुरुषांसंबंधी प्रश्न आपल्या चॅनलवरती डेली येत राहत असतात.